मनुष्यानं कोणत्याही एकाच ईश्वरी रूपाची भक्ती करावी, एकाच आराध्य दैवताच्या पायांवर आपली निष्ठा समर्पित करावी. गोष्ट सांगणार म्हटल्यावर सगळ्यांनी कान टवकारले. सांगतो, गोष्ट सांगतो, ऐका नीट. एकदा काय झालं, एका गावी मोठा पूर आला. सगळीकडे पाणीच पाणी. जमीन म्हणून कुठे दिसेना, अगदी जगबुडी म्हणा. त्या पुरात एक मनुष्य सापडला. त्याला काही पोहता येत नव्हतं. मनुष्य खूप चांगला, देवभोळा, देवाची पूजा अर्चा करणारा. कसा बसा हातपाय मारत आपले जीव वाचवायचा तो प्रयत्न करू लागला. पण देवाची पूजा करायची त्याची वेगळीच पद्धत होती. तो काय करायचा, आठवड्याचे प्रत्येक वार वेगवेगळ्या देवांच्या देवळात जायचं. सोमवारी महादेवाच्या देवळात, मंगळवारी देवीच्या देवळात, बुधवारी गणपतीच्या देवळात, गुरुवारी दत्तगुरूंच्या देवळात. असे प्रत्येक वारी प्रत्येक वेगवेगळ्या देवाच्या मंदिरात देव आणि मंदिर वेगवेगळी. आता या बिकट परिस्थितीत आपण काही तग धरू शकत नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि तो देवाचा धावा करू लागला. पहिल्यांदा त्याने गणपती बाप्पाचा धावा करायला सुरुवात केली. हे गणपती राया, मला वाचव रे बाबा. बाप्पानी त्याची हाक ऐकली. गणपती बाप्पा आपलं तुंदिल तनू सावरत 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 त्याच्या मदतीला निघाले. एवढ्यात त्या मनुष्याच्या तोंडात हनुमानाचं नाव आलं. हे हनुमंता, वाचव मला. मारुतीरायाने आपली गदा उचलली आणि तो त्या मनुष्याच्या मदतीला धावायला गेला. एवढ्यात त्या मनुष्याच्या तोंडून देवीचा धावा सुरू झाला. हे आदिमाये, मला वाचव. मारुतीरायांनी विचार केला, अरे साक्षात ही आदिमाया याला वाचवणार आहे. म्हणून मारुतीराया परत फिरलेले आहेत. असं करता करता प्रत्येक देवानी दुसरा याला वाचवणार आहे असा विचार केला आणि कुणीही त्याच्या मदतीला गेलं नाही. शेवटी तो मनुष्य बुडून मरण पावला. आता सांगा बघू, या गोष्टीचं तात्पर्य काय? स्वामी, या गोष्टीचं तात्पर्य इतकंच की भक्ती कुणाचीही करा, पण एकाच देवाची करा. एकाच्याच पायाशी आपली गाढ श्रद्धा असू दे. त्याने भगवंताची एकनिष्ठ असायला, एकाच देवावर इतकी असीम भक्ती करा की इतर कुणाचीही मूर्ती दिसली तरी त्यात आपल्याला आपलं आराध्य दैवतच दिसायला. शाबास तोळ्या, बरोबर ओळखलंस. पण आमच्या एका भक्ताला काही हे पटत नाही. लवकरच त्याला याची जाणीव करून द्यायची वेळ आली. आई, कसं वाटतंय आता? आई, अगं तुला बिछाण्यावर पडून झालेलं बघवत नाहीये ग. अरे, मी बरी होईन रे आता. तू माझ्यासाठी किती औषध उपचार करतोयस. बोलू नकोस. मग किती धाप लागते तुला. उमा, ए उमा. आई बरं वाटत असेल असं दाखवत असेल तरी आईला बरं वाटत नाही. गेले 2 महिने वेगवेगळ्या वैद्यांकडून, हकीमांकडून औषध आणतोय आपण. एकाचा गुण येत नाही म्हणून दुसऱ्याकडे धावतोय. कशाचाही फरक पडत नाहीये. आईला असं बघवत नाहीये ग. हो, नका एवढी काळजी करू. तुम्ही स्वामींकडे जाणार आहात ना, स्वामींना हे सगळं सांगा. स्वामी अगदी रामबाण औषध देतील. आईना अगदी नक्की बरं वाटेल.
अगदी ठणठणीत होतील त्या. अगदी तसंच होऊ दे ग. बरं चल, आपल्याला तलाठ्याच्या कार्यालयात जायचंय. त्या जमिनीचा दावा चालू आहे ना, त्याची चौकशी करायची आहे. हे जमिनीचं प्रकरण कधी संपणार आहे कोणास ठाऊक. अरे बाळा, काय मग? आज तुझ्या परीक्षेचा निकाल होता. झालास का उत्तीर्ण? अरे, मान खाली घातलीस म्हणजे याचा अर्थ तू या खेपेसही अनुत्तीर्ण झालास? अरे काहीच कसं वाटत नाहीये रे तुला. अरे माणूस आहे की ओझ्याचा बैल आहेस? डोक्यात काय तुझ्या दगड भरलेत काय? किती वर्ष एका येतीत काढणार आहेस? अरे तुझा बाप किती हुशार होता माहितीये? अरे त्याचा वारसा चालवायच्या ऐवजी साधा शाळेच्या परीक्षेत उत्तीर्ण होता येत नाही तुला. तुला मुलगा म्हणून घ्यायची लाज वाटायला लागली मला. जा जा आतमध्ये जा. हो, नका एवढं मनस्ताप करून घेऊ. डोकं चालत नाहीये माझं. कळत नाही आपल्या घराला कसलं ग्रहण लागलंय ते. अगं एका मागून एक समस्या जटिल होत चालल्यात. संपायचं नावच घेत नाहीये. आणि त्यात ही समस्या दिवसेंदिवस माझ्या डोक्याचा व्याप वाढत चालला. काय करावं तेच कळत नाहीये. हो, नका एवढी चिंता करू. चिंता करू नको. मग काय करू? स्वामी नाम घ्या. स्वामी आहेत ना? अहो, स्वामी नामात खूप ताकद आहे. स्वामी नाम घेत राहा. स्वामी नाम घेतलं ना की बघा कशा समस्या अगदी आपसूक सुटून जातील. तसं असतं तर प्रश्नच नव्हता. स्वामी नामस्मरण उठता बसता घेतोय ना मी, तरी सुद्धा प्रश्न संपतच नाहीयेत. असू दे, चल तलाठ्याच्या कार्यालयात जायचंय. जा लवकर ये. आई, अगं जाऊन येतो. चल. अगं काय आपल्या नशिबात, काय लागलंय मागे आपल्या? रोजचा दिवस उजाडतो तेव्हा पोटात गोळा येतो. कुणास ठाऊक आज कोणतं नवीन संकट येईल आपल्यावर. अहो, असं घाबरून कसं चालेल? भीत्या पाठी ब्रह्मराक्षस, हे नेहमी लक्षात ठेव. तसं नाही ग. नाना चिंतांचा ब्रह्मराक्षस मागे लागलाय म्हणून भीती वाटते. ओ भाऊ, ही गर्दी कसली? हे खूप मोठे ज्योतिषी आलेत गावात. अहो, त्यांना म्हणा भूत वर्तमान भविष्य सगळं कळतं. नुसतं हात बघून तुमचं तंतोतंत भविष्य सांगतात ते. तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे ते सांगतातच, पण काही अघटित घडणार असेल तर ते होऊ नये म्हणून काय उपाय करायचा ते पण सांगतात. त्यांचं भविष्य कधीच खोटं ठरलं नाही असा लौकिक आहे त्यांचा. आता इथं प्रत्येकाला आपलं भविष्य त्यांच्याकडून बघायचंय. ही एवढी गर्दी उगाच जमली का? बघा ना. उमा, चल आपण पण जाऊया. आपण? अहो, कशाला? ज्योतिषाबरोबर हवापानाच्या गप्पा करायला. तू पण आहेस ना ग? अगं आपण त्यांना आपलं भविष्य विचारूया. आपल्या समोर असलेल्या समस्यांचा पहाड आपल्याला कसा पार करायचा याचा उपाय विचारूया. अहो, ते ज्योतिषाला कशाला विचारायला हवं? आपलं भविष्य स्वामींच्या हाती अगदी सुरक्षित आहे. स्वामीच काय तो आपल्या भविष्याचा विचार करतील. आपली स्वामींवर श्रद्धा आहे की नाही? अगं स्वामींवर आपली श्रद्धा आहेच ग, पण त्या ज्योतिषाला विचारायला काय हरकत आहे? हे बघ, त्यामुळे आपलाच फायदा होणार आहे. आणि तू दोन गोष्टींची गल्लत करतेस. अगं त्या ज्योतिषाला काही विचारलं तर त्या स्वामींवरची श्रद्धा कमी होणार असं आहे का? अगं ती अडळच राहणार आहे. मला बाई वाटतं आपण स्वामींना मानतो. आपण स्वामींशीच एकनिष्ठ राहायला हवं. अगं आपण स्वामींशी एकनिष्ठच आहोत, पण आपलं भविष्य विचारायला काय हरकत आहे? हे बघ, स्वामी स्वामींच्या जागी आहे आणि ज्योतिषी ज्योतिषीच्या जागी आहे. हे बघ, झालं तर चांगलंच निष्पन्न होईल. चल जाऊया. महाराज, माझं भविष्य बघा ना. अरे बाबा, ही रांग दिसते ना तुला? या रांगेपेक्षा माझ्या काळजांचा डोंगर फार मोठा आहे. हो, नाना चिंतांनी ग्रासून गेलोय मी. तुम्ही तुमचा फक्त हात दाखवाय. काय होतंय कसं होतंय काही सांगायची गरज नाही. तुमचा हातच सगळं सांग. होय होय महाराज,
काय सांगतोय माझा हात? बरं की वाईट? आलं लक्षात. तरीच काय झालं? सापडलं. तुझ्या चिंताचं मूळ कारण सापडलं. तुझ्या हातावर सगळं स्वच्छ लिहिलेलं आहे. तुमच्या कुंडलीतला शनी वक्री आहे. गेले काही दिवस तुझ्या घरात तणाव सुरू आहेत. एकामागून एक समस्या निर्माण होत आहेत आणि समस्या सुटत नाही. बरोबर? बरोबर. पण महाराज, त्याच्यावर काय उपाय? उपाय समस्या आहेत तिथे उपाय आहेतच. आणि त्यासाठीच मी बसलोय ना. नीट लक्षपूर्वक आहे आणि सांगेन तो उपाय करायचा. एका झटक्यात तुझे सगळे प्रश्न सुट. होय. परवा गावात ग्रामदेवतेची पालखी निघणार आहे. पालखीचं दर्शन घे. तुझे सगळे प्रश्न सुटतील. तुला सगळी उत्तरं मिळतील. जा, तुझं कल्याण. का हसताय स्वामी? अरे हास्यास्पद गोष्ट पाहिली की काय रडायचं? हे? असं बघा, एका माणसाच्या गोठ्यात गायी आहेत. एके दिवशी अचानक त्या गायी दुसऱ्या माणसाच्या गोठ्यात नेऊन ठेवल्या तर काय होईल? काय होईल स्वामी? अरे त्या गायी दूध देतील का त्या माणसाला? आपल्या आचळांनाही हात लावायला देणार नाहीत. हं? काय उपयोग? तुम्हाला दूध हवं असेल तर ज्याच्या गायी आहेत त्यांनीच दूध काढायला हवं. होय. गुरुच्याही बाबतीत तसंच आहे. तुमचा एक गुरु असताना तुम्ही दुसरा गुरु गेलात, त्याच्या सहवासात जाऊन राहिलात तरी तुमच्यावर मूळ गुरुचा असलेला अंमल तसाच राहतो. स्वामी, पण माझे गुरु तर तुम्हीच आहात आणि मी तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही. अरे मूर्खा, मी तुझ्याविषयी नाही बोलत आहे. मला ठाऊक आहे ते सगळेच काही तुझ्यासारखे नसतात. काही जणांचा आपल्या गुरुवर विश्वास नसतो. 100 माणसांच्या 100 गोष्टी ऐकतात, पण गुरु पासून काहीही लपून राहत नाही. स्वामी, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? आहे एक आमचा भक्त, कळेल तुला लवकरच. तुम्हा सगळ्यांना इथे तुमचा दिनक्रम ठरवून देण्यासाठी बोलवलेला आहे. सेवेकरी बरेच आहेत, पण शिस्त नाही. तुम्हाला तुमची कामं आणि तुमच्या वेळा या ठरवून देणं आवश्यक आहे. सगळ्यांनी एकाच वेळी गर्दी करायची आवश्यकता नाही. कुणी केव्हा आणि कधी यायचं हे मी तुम्हाला ठरवून देणार आहे. सदा तू आणि गडा तू, तुम्ही दोघांनी उद्या यायचं आणि सेवा करायची. श्रीपाद तू आणि भुजंग, तुम्ही परवा इथे यायचं आणि सेवा करायची. अरे बापरे, परवाच पालखी आहे. मला तिकडे जायला हवं, नाहीतर माझ्या समस्या कशा मिटणार? नाही नाही, स्वामींना सांगायला हवं की मला पालखी बघायला जायचंय. स्वामी, मी परवा न येता तेरवा आलो तर चालणार नाही का? मी काय सांगितलं ते नीट ऐकलंस ना? का डोक्यात शिरत नाहीये तुझ्या? आम्ही तुला तू परवा येणार का म्हणून विचारलेलं नाही. तू इथे परवा यायचंस म्हणून सांगितलेलं आहे. आणि काय रे, तुझा तो मुखत्यार कधी बसून झालास? कुणी केव्हा यायचं आणि केव्हा जायचं हे आम्ही ठरवत असतो.
तू कुठेही जायचं नाही. परवा इथे यायचंच आणि सेवा करायची. कळलं? होय स्वामी. चल जा इथून. आम्हाला इतरांना वेळा ठरवून द्यायच्या आहेत. जा. आम्ही तुला तू परवा येणार का म्हणून विचारलेलं नाही. तू इथे परवा यायचंस म्हणून सांगितलेलं आहे. कुणी केव्हा यायचं आणि केव्हा जायचं हे आम्ही ठरवत असतो. तू कुठेही जायचं नाहीस. परवा इथे यायचंस आणि सेवा करायची. कळलं? श्रीपादा, अरे तुझा चेहरा एवढा उतरलेला का रे? किती उदास दिसतोस तू. किती काळजी करतोस माझी. अगं काळजांचं ओझं उतरावं म्हणून प्रयत्न करत होतो, पण कसं याचाच तर घोर लागून राहिला. काय झालं रे बाळा? आई, आज एका ज्योतिषाने मला सांगितलं की गावातल्या ग्रामदेवतेच्या पालखीचं दर्शन घेतलंस की तुझ्या सगळ्या समस्या मिटतील. पण मला पालखीच्या दर्शनाला नाही जाता येणार ग. अगं नेमकं त्याच वेळी स्वामींनी सेवेसाठी मठात बोलवलंय. समस्या मिटण्याची एक आशा होती, ती सुद्धा संपली. श्रीपादा, तुलाच तुझ्या आईची काळजी जास्त रे बाबा. किती वणवण करशील रे माझ्यासाठी. अगं मग काय करू? म्हणूनच तर पालखीच्या दर्शनाला जायचं होतं. अरे मग जा की. कसा जाऊ? नेमकं त्याच वेळी स्वामींनी सेवेसाठी बोलवलं ना मठात. त्यांची अवज्ञा करू का? नको नको, अवज्ञा नको. अरे एक युक्ती कर. मी सांगते ना ते ऐक. तुझा एखादा सेवेकरी मित्र गाठ. हवं तर त्याला पैसे दे. त्याला म्हणावं फक्त एक घटकाभर स्वामींपाशी बसायचं. अरे तेवढ्या वेळात तू पालखीचं दर्शन घेऊन येऊशील. तुझं कामही होईल आणि कुणाला कळणार देखील नाही.